नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं कळतंय। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी साठी हे सगळे नागरिक आता अक्षरशः बँकेबाहेर झोपून आहेत। आदिवासी भागातील महिला या ठिकाणी गर्दी करतात, तर ठोस उपाययोजना करण्याची सुद्धा या महिलांची मागणी आहे। नंदुरबारमध्ये अक्षरशः बँकांबाहेर या महिलांना मुक्काम करावा लागतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच अगदी महिलांनी पैसे काढण्यासाठी खरं तर बँकांबाहेर गर्दी केलेली होती। आता मात्र अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये, कारण त्यांचे केवायसी झालेले नाहीयेत, कारण त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते बँकेशी संलग्न नाहीयेत। आता त्यासाठी बँकांबाहेर ही गर्दी होते आणि ही गर्दी टाळण्यासाठी हे आदिवासी महिलांना चक्क बँकांबाहेर अक्षरशः रस्त्यावर झोपावं लागतंय। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं कळतंय। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी साठी हे सगळे नागरिक आता अक्षरशः बँकेबाहेर झोपून आहेत। आदिवासी भागातील महिला या ठिकाणी गर्दी करतात, तर ठोस उपाययोजना करण्याची सुद्धा या महिलांची मागणी आहे। नंदुरबारमध्ये अक्षरशः बँकांबाहेर या महिलांना मुक्काम करावा लागतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच अगदी महिलांनी पैसे काढण्यासाठी खरं तर बँकांबाहेर गर्दी केलेली होती। आता मात्र अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये, कारण त्यांचे केवायसी झालेले नाहीयेत, कारण त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते बँकेशी संलग्न नाहीयेत। आता त्यासाठी बँकांबाहेर ही गर्दी होते आणि ही गर्दी टाळण्यासाठी हे आदिवासी महिलांना चक्क बँकांबाहेर अक्षरशः रस्त्यावर झोपावं लागतंय।